नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का बाळांनो? तुम्ही म्हणता ना आजी कुठे गेली ती एवढ्या दिवस, पण आजी ना तुमच्यासाठीच काहीतरी आणायला गेली होती. ती काय असेल ती पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तर कळणारच आहे. तोपर्यंत आपण आहे ना चुलीवर झटपट जिलेबी बनवू. मी चुलीवर कढई ठेवली, त्याच्यात 2 वाट्या साखर घालू, याच्यात 1 वाटी पाणी घालू, थोडा जिलेबीचा रंग घालू. याचा आहे ना फक्त घट्ट पाक बनवायचा, असा 1 तारी 2 तारी नाही बनवायचा. पाक तयार झाला, याला काढून घेऊ. पाक बनवून आहे ना साईडला ठेवलाय. आता आपण जिलेबीची तयारी करू. ह्या भांड्यात आहे ना 1 वाटी मैदा घालू, 1 चमचा गावरान तूप घालू, अर्धी पुडी इनो घालू. याला हलवून घेऊ. याला थोडं थोडं पाणी घालून ही पीठ तयार करून घेऊ. रेविनीसारखं पीठ बनवायचं. ही पीठ या बाटलीत भरून घेते. मी या बाटलीत सगळं पीठ भरून घेतलंय. आणि आपलं आहे ना ही गावरान तूप पण गरम झालंय, परातीमध्ये गरम केलंय. चला आता जिलेबी घालू. आपल्या जिलेबी छान तळ्यात. आता याला पाकात सोडू. आता या पाकात अशा बुडून घेऊ. पाकात ना अशा उलट पलट करायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या. हे बघा आपल्या सगळ्या जिलेब्या मस्त तयार आहेत. बघा ना किती रसरशीत झाली. बघा ना याला तर थोडे पिस्ते गुलाबाच्या पाकळ्या त्यांनी सजवल्यात. पण असं वाटतं आपण दुकानातूनच जिलेबी आणली. बाळांनो, तुम्हाला माझी जिलेबी आवडली असते ना तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का बाळांनो. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला. टाटा. त्यांना दाखवते ना.